जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी सत्र परीक्षामधील फर्स्ट इयर बी-ए सेमिस्टर सेकंड एन-ई-पी पॅटर्नचा म्हणजे 2024 पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, परीक्षा फी कशा पद्धतीने भरावी, सी-सीचा सब्जेक्ट कोणता निवडावा आणि बाकी ओई आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या विषयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये कोणत्याही पद्धतीच्या त्रुटी येणार नाही. चला तर मग आपण जाणून घेऊया परीक्षा फॉर्म कसा भरायचा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट दिसतील. त्या डेट काळजीपूर्वक बघा. यामध्ये बघा, तुमचा फर्स्ट इयर बी-एचा 2024 पॅटर्न आहे. तर त्याचे परीक्षा फॉर्म हे 7 एप्रिलला चालू झाले. लास्ट डेट विदाऊट लेट फी 13 एप्रिल आहे. लेट फीसह 13 एप्रिलच आहे आणि फाईन फीसह 15 एप्रिलच्या आत भरू शकता. शक्यतो 13 एप्रिलच्या आत परीक्षा फॉर्म भरा. इथे तुम्ही प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल. या लॉग इन बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला लेफ्ट साईडला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. ऑलरेडी जे स्टुडंट एफ-वाय-बी-एच्या सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरता येते, त्याचा अर्थ त्यांनी फर्स्ट सेमचा फॉर्म भरलेला आहे. त्याच्याकरता यांनी इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. काही विद्यार्थी असे ज्यांनी फर्स्ट सेमचा फॉर्म भरलेला नाही आणि आता दोन्ही सेमचा फॉर्म भरायचा, तर सगळ्यात अगोदर त्यांनी क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे. ओके, नंतर लॉग इन करायचं आहे. आता बाकीच्यांनी सेकंड सेमिस्टरचा फॉर्म कसा भरावा याकरता त्यांनी काय करायचं आहे, इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. इथे पण तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसून येईल. इथे लॉग इन बायमध्ये इथे तुम्हाला मेल आय डी मोबाईल नंबर आहे. दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म भरताना जो मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरला, तो तुमचा युजर नेम असणार आहे. म्हणून लॉग इन बाय तिथे आपण मेल आय डी किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन घेऊ शकतो. इथे मोबाईल नंबर ऑप्शन घ्या. मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका. इथे जो काही कॅप्चा दिसतो आहे, हा कॅप्चा काय करा, एंटर करा आणि लॉग इन करा. जर तुम्हाला मोबाईल नंबर माहिती आहे पण त्याचा पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्ही फॉरगेट पासवर्डमध्ये जा. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला मेल आय डी, मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल. दोन्हीपैकी एक ओ-टी-पी टाका. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येईल. मग पुन्हा लॉग इन बटनावर आल्यानंतर मेल आय डी टाका. आता रिसेट केलेला पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. ओके, आपण लॉग इन करूया. या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड बघता येईल. तर या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला लर्निंग मोड, कोर्स नेम, बाकीची सर्व डिटेल दिसेल. ॲक्शन कॉलम दिसेल. तिथे सगळ्यात प्रथम अपडेट ए-बी-सी आय-डी किंवा अपर आय-डीवर क्लिक करा. समोर तुम्हाला एक आय-डी दिसेल. तोच तुमचा ए-बी-सी आय-डी किंवा अपर आय-डी आहे का नाही ते चेक करा. जर का तुमच्याकडे डिजिलॉकरमधून डाउनलोड केलेला ए-बी-सी आय-डी आणि आता इथे दाखवलेला ए-बी-सी आय-डी याच्यात जर का मिसमॅच असेल, तर आता डाउनलोड केलेला अपर आय-डी किंवा ए-बी-सी आय-डी इथे टाका आणि अपडेट करा. अदरवाईज जर का तो योग्य असेल, तर अपडेट करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट काय करा, एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक करा. एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसेल. या प्रोसीड बटनावर क्लिक करा. इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन टॅब दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक डिटेल्स तुम्हाला दिसून येणार आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला नेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसेल. या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एफ-वाय-बी-ए सेकंड सेमिस्टरचे सर्व सब्जेक्ट दिसणार आहे. यामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथे तुमचे कंपल्सरी 9 सब्जेक्ट या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे इथे 9 गुणिले 2 18 क्रेडिट या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ओके. सो इथे या सब्जेक्टला कुठेही टिक मार्क करण्याची आवश्यकता नाही. इथं फक्त व्ही-ई-सीच्या सब्जेक्टमध्ये कदाचित येणाऱ्या एखाद्या 2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये टिक कदाचित चेंज होऊ शकते. पण आत्ताची जी काही टिक आहे त्याच्यामुळं काही परीक्षा फीमध्ये कमी जास्त होणार नाहीये. थोडंसं खालती काय करा, स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर इथे को करिक्युलमचा कोर्स तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे. ओके. बघा, दिनांक 24 मार्च 2026 रोजी विद्यापीठाने सी-सीच्या सब्जेक्टची लिस्ट ऑलरेडी मेन्शन करून दिलेली आहे. वेबसाईटवर दिलेली आहे. त्याच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ अगोदर बघा. कोणता सी-सी निवडायचा ते अगोदर जाणून घ्या आणि नंतर यातून तो विषय निवडा. जसं की तुम्ही जर का एन-एस-एसमध्ये पार्टिसिपेशन असेल, तर इथे एन-एस-एस सिलेक्ट करा. जर एन-सी-सीमध्ये पार्टिसिपेशन असेल, तर एन-सी-सी करा. अदरवाईज तुम्हाला इथे 1 ते 11 पद्धतीची लिस्ट दिलेली आहे. कोणताही एक सी-सी तुम्ही घेऊ शकता. जसं की या विद्यार्थ्यांनी तो एन-एस-एसमध्ये पार्टिसिपेशन नव्हता म्हणून तो इथे 11 नंबरचा सी-सी सिलेक्ट करतोय. तुम्ही कोणता सी-सी सिलेक्ट करायचा हे तुमच्या महाविद्यालयातील टीचर्सला तुम्ही विचारू शकता किंवा एच-ओ-डींना विचारा किंवा परीक्षा विभागाने दिलेल्या नोटीसमध्ये त्यानुसार तुम्ही इथे विचारू शकता. सो इथे आपण
टिक केलेली आहे. नंतर इथे खालती सेव्ह आणि नेक्स्ट बटन दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे आता आपल्याला 2 क्रेडिट आपण सी माध्यमातून मिळवले. आता 2 क्रेडिट आपल्याला ओ-ईच्या सब्जेक्टमधून मिळवायचे आहे. तर इथे जी काही सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओ-ई दिलेली आहे त्यावरती क्लिक करा. आपण ह्युमॅनिटी फॅकल्टीचे विद्यार्थी आहात. आता आपल्याला ओ-ई सायन्स किंवा कॉमर्समधून घ्यायचा आहे. सेमिस्टर फर्स्टला जर का तुम्ही कॉमर्समधून ओ-ई घेतलेला असेल, तर आता पण तुम्हाला कॉमर्समधूनच ओ-ई घ्यायचा आहे, की या विद्यार्थ्यांनी आता कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सिलेक्ट करतो आहे. सब फॅकल्टीमध्ये तो इथे त्याला कॉमर्स दिसणार आहे, तर तो कॉमर्स सिलेक्ट करेल. जो वही तुम्ही पहिल्या सेमला घेतला तोच या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे सिलेक्ट कोर्समध्ये त्यांनी बी-कॉम मधून वही घेतला होता म्हणून इथे बी-कॉम 2024 पॅटर्न सिलेक्ट करेल. त्यानंतर इथे त्यांनी जो काही ओई निवडला, मागच्या सेमिस्टरला त्यांनी मार्केटिंगचा ओई निवडला होता, म्हणून आता सुद्धा इथे त्याला रिटेल मार्केटिंग हा ऑप्शन त्याला दिसतो आहे, तर तो घेणार आहे. काही विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग घेतला असेल तर कॉस्टिंगचा येईल, अकाउंटिंग घेतला असेल तर अकाउंटिंगचा वही आता सिलेक्ट करायचा. जो घेतला त्याच्यातला दुसरा पार्ट आता आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ओके. म्हणजे या पद्धतीने बघा त्यांनी कॉमर्स अँड मॅनेजमेंट मधील कॉमर्स फॅकल्टी निवडली. त्याच्यातून त्यांनी बी-कॉमचा कोर्स निवडला आणि ओपन इलेक्टिव्हचा त्यांनी रिटेल मार्केटिंग हा ओई निवडलेला आहे. आता सगळे सब्जेक्ट बरोबर आहेत. त्याला सेव्ह आणि नेक्स्ट बटन क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर ₹935 फी बरोबर आलेली आहे. खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही काय करा, चेक करा की सगळे सब्जेक्ट व्यवस्थित आले का नाही. 11 सब्जेक्ट तुम्हाला येणं अपेक्षित होते. तेवढे आले का नाही त्याची खात्री करा आणि चौकोन बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करा सेव्ह आणि नेक्स्ट करून. इथे बघा आपण चौकोन बॉक्सवर क्लिक केलं. कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे सीरियल नंबर, नेम, ॲप्लिकेशन आयडी, नंतर इथं कोर्स नेम, इथं ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं कंप्लीट दिसेल कारण तुम्ही फॉर्म कंप्लीट केलेला आहे. इन्व्हॅलिड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज दिसेल. चलन स्टेटस अनपेड दिसेल. प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यू दिसेल आणि प्रिंट ऑब्लिक पेमेंटच्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट किंवा पे ऑनलाईन बटन रेड कलरमध्ये दिसेल. आता ही आपण परीक्षा फॉर्म भरण्याची प्रोसेस जाणून घेतलेली आहे. इथे तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा एक्झाम फॉर्म तुम्हाला इथे बघता येणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 असे टोटल 11 सब्जेक्ट एक्झाम फॉर्ममध्ये बरोबर आलेले आहे. आता काही-काही ठिकाणी काय होणार आहे बघा इथे प्रॅक्टिकल इन टुरिझम, जिओग्राफी वगैरे त्याला बरोबर प्रॅक्टिकलला टिक आलेली आहे. कधी-कधी काही-काही ओळीच्या विषयांना काय केलेलं आहे सॉरी इथं ओळीचा आपण ओपन इलेक्टिव्हचा विषय बघूया, रिटेल मार्केटिंग. आता काही-काही विषयांना कसं आहे की जर का सायन्सचा तुम्ही ओई घेतले, तर त्याच्यामध्ये पहिल्या सेमिस्टरला थिअरी आणि दुसऱ्या सेमिस्टरला प्रॅक्टिकल आहे. तर काही ठिकाणी प्रॅक्टिकलला आता टिक येत नाहीये. बाय डिफॉल्ट हॉल तिकीटला ती टिक येऊ शकते. ओके. सो इथे सब्जेक्ट आपले बरोबर आहे. या दोन्ही पानांची प्रिंटआउट काढायची. शेवटच्या पेजवर इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आहे. त्यांनी काय करायचं तिथे सिग्नेचर करायची. कॉलेजमधून सब्जेक्ट टीचरकडून किंवा एच-ओ-डी किंवा एक्झाम सेल किंवा संबंधित व्यक्तीकडून फॉर्म चेक करायचा आहे. फॉर्म बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर महाविद्यालय तुमचा फॉर्म काय करेल? इन्व्हर्ट करेल. मग महाविद्यालयाने फॉर्म इन्व्हर्ट केल्यानंतर तुमचं असं ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल कंप्लीट. नंतर इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल. चलन स्टेटस अनपेड दिसेल. आता तुम्हाला काय करायचं आहे? पेमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात प्रथम एक्झाम फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून तो सब्जेक्ट टीचरकडून तपासायचा आहे. त्याच्यानंतर तो फॉर्म ऑफिस किंवा ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणू किंवा एक्झाम सेल म्हणू यांच्याकडून फॉर्म इन्व्हर्ट करायचा आहे आणि चौथी स्टेप जी काही आहे तर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर पे ऑनलाईन बटनावर कधी क्लिक करता येईल? ज्यावेळेस तुमचा फॉर्म इन्व्हर्ट झाला आहे त्यावेळेस. ओके. फॉर्म आपण इन्व्हर्ट केलेला आहे. आता फॉर्म इन्व्हर्ट केला, तर इथे तुम्हाला पे ऑनलाईन बटन ब्लू कलरमध्ये दिसून येईल. त्यावरती क्लिक करा. इथे ऑनलाईन पेमेंटचं तुम्हाला टॅब दिसेल. त्यामध्ये सिलेक्ट पेमेंट गेटवे बँक ऑफ महाराष्ट्र दिसेल. त्यावरती क्लिक करा. नंतर प्रोसीड फॉर पेमेंट दिसेल. त्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर लेफ्ट साइडला तुम्हाला पेमेंटच्या मेथड दिसेल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय. यू-पी-आय बटनावर क्लिक करा. समोर तुम्हाला जो काही क्यूआर कोड दिसेल तो क्यूआर कोड स्कॅन करा. क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता. ओके. फोनपे, Google पेच्या माध्यमातून तो क्यूआर कोड स्कॅन केला, तुमचा 4-6 डिजिटचा ओ-टी-पी किंवा पिन टाकला, तर लगेच पेमेंट होणार आहे. पेमेंट झाल्यानंतर इथे तुम्हाला सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम दिसेल. ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल. इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल. चलन स्टेटस पेड दिसेल आणि इथं प्रिंटच्या बटनावर क्लिक करून तुम्ही एक्झाम फॉर्मची 3 पानाची प्रिंट आउट काढा. ज्यामध्ये तिसरं पेज हे तुम्ही फी पेड केल्याचं स्टेटस दिसून येणार
आहे आणि हे तुम्ही तुमच्या महाविद्यालयात जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जमा करायला विसरू नका. जेणेकरून हॉल तिकीटच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. जर यदा-कदाचित तुम्ही पेमेंट केलं आणि तरीसुद्धा तिथे पेमेंट स्टेटस अनपेडच दाखवत असेल, तर तुम्ही महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. त्यांना ऑनलाईन पेमेंट स्लॅश support@unipunia.ac.in ह्यावर खाली दिलेल्या माहितीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मेल करा. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नेम, तुमचा ईमेल आयडी, तुमचा चलन नंबर, ॲप्लिकेशन आयडी आणि डिस्क्रिप्शन इश्यू तुम्ही सांगा, की मी फोनपेच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केला, पेमेंट केलं, त्याचा स्क्रीनशॉट जोडलेला आहे. पण तरीसुद्धा पेमेंट स्टेटस अनपेड दिसत आहे. त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला अटॅच करायचा आहे. युनिव्हर्सिटी अथॉरिटी तो मेल चेक करेल. अ, त्याच्यातली सत्यता तपासून बघेल. जर खरंच पेमेंट झालेलं असेल आणि विद्यापीठाला त्याचे पैसे भेटले असतील, तर तुमचं चलन स्टेटस पेड म्हणून तुम्हाला तिथून एक्झाम फॉर्म प्रिंट आउट करता येईल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तर माहिती बघितली, की फर्स्ट इयर बी-ए सेमिस्टर सेकंड 2024 पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, सी-सीचे सब्जेक्ट कोणते निवडावे, ओईचा सब्जेक्ट कोणता निवडावा, परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरायची आणि परीक्षा फॉर्मच्या संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षे संदर्भात अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तुमच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकर येतील. त्याकरता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.